खूप वाट पाहिली, तो आलाच नाही. प्रदीप दादा, मला सांगा, भालचंद्ररावांनी काय केलं का? तरी काहीच केलं नाही. सगळं मीच केलंय, मीच केलं. चमत्कार, मी चमत्कार केला, चमत्कार केला मी, चमत्कार, चमत्कार. मी देव झालो, मी देव झालो, मी देव झालो, मी देव झालो. मी सगळ्यांचं आयुष्य बदलून टाकलं. ताई, ताई, मी देव झालो, देव झालो, ताई, मी देव झालो. ताई, मी तुझा अपराधी आहे. ताई, मला माफ कर, मला माफ कर ताई. ताई, ताई, मी तुझा गुन्हेगार आहे. ताई, मला माफ कर. ताई, मी तुझा गुन्हेगार आहे. ताई, मी तुझा गुन्हेगार आहे. ताई, ए बाबा, जरा कळेल असं सांग. कधी म्हणतो पापी, कधी म्हणतो देव झालो, मध्येच म्हणतो अपराधी होतो. नक्की काय झालं होतं प्रदीपराव? जरा घाडा घाडा बोला, बोला काय झालं होतं? लांब हो त्याच्यापासून. मी बोलतो ना त्याच्याशी. तुला कसं बोलायचं कळत नाही, मूर्खपणा करू नकोस. तुम्हाला अक्कल शिकवायची नाही. बल्लू, तो जे बोलतो ना ते पण बोलणार नाही. तू जरा शांत बस. तू तर वेळेवर मला शिकवत जा नको. म्हणजे काय, तू जरा शांत बस. मला समजत नाही का काय करायचं ते? दादा, 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 मी ऐकणार नाही दादा. सर्वांचं झालं तुझे. कर काशी, तुला काय करायचं? मग तू मागव ना. काय कळतंय का ते बोलतंय ते? डोकं खराब झाले नुसते. पण मला कळलंय तो काय माहिती. लग्नाआधीच भीमाबाईला जे पोर झालं ते बाळासाहेबांनी एका नोकरानी करवी मारून टाकलं. आणि या गोष्टीचा भीमाबाईंनी इतका धसका घेतला, शेवटी डॉक्टर म्हणले की भीमाबाईला जर या धसक्यातून बाहेर काढायचं असेल तर तिच्या पदरात एक बाळ आणून टाकावं. आणि त्याच वेळेस या प्रदीपनं एक बाळ विकत घेतलं आणि ते बाळ भीमाबाईच्या पदरात टाकलं आणि हा देव झाला. येतंय का लक्षात तुमच्या? अरे देवा, परत गाडी बंद पडली होय. म्हणजे आता परत हॉटेलात जावं लागणार ना? आपण गावाच्या वेशी बाहेर आहोत, मी चालत जाऊ शकतो. चालत? अरे चालत अर्जुन, अरे चालत काय चाललंय अर्जुन? अरे गाडी अशी सोडून कुठे जाणार तू? माझ्या आयुष्यातलं सर्वात जवळचं रिलेशनशिप मी मागे सोडलं. गाडीचं काय घेऊन बसलीस? अर्जुन ऐक माझं. अर्जुन, हे तुला नाही ग म्हणलं तो पण होती. तूच तर माझं खरं म्हणून ओळखलंयस. आणि परत बंद पडण्यासाठी थँक्यू.